स्वतःसाठी सगळेच जगतात, दुसऱ्यासाठी जगतो तो माणूस. स्वतःसाठी सगळेच जगतात, दुसऱ्यासाठी जगतो तो माणूस. प्रकाशाकडे जाताना प्रत्येक जण सोबत असतो, अंधारातही साथ देतो तो माणूस. निसर्गावर सगळेच प्रेम करतात, काट्यांनाही आपुलकीने जवळ घेऊ शकतो तो माणूस. यश आल्यानंतर प्रत्येक जण हुरळून जातो, अपयशही तेवढ्याच आनंदाने पचवू शकतो तो माणूस. पाण्यामध्ये नाव असताना प्रत्येक जण सोबत असतो, नावेत पाणी जात असताना जो हात सोडत नाही तो खरा माणूस. आणि माझ्याकडे लाखोंची इस्टेट होती, मरता मरता मी ती करोडाची केली. असलेल्या पैशाची दुप्पट प्रत्येक जण करतो, पण शून्यातून विश्व निर्माण करतो तो माणूस. आणि जगून झाल्यावर प्रत्येक जण मरतो, पण मेल्यानंतरही जगू शकतो ना कुणाच्या हृदयात तो माणूस. आणि असा माणूस आपल्यातनं खऱ्या अर्थानं या अनंतात शरीरानं विलीन झालेला असला तरी सुद्धा त्यांच्या जगण्यानं, विचारानं आणि त्यांच्या आठवणीनं आपल्या सगळ्यांच्या मध्ये, या सभागृहामध्ये ते आमचे मित्र उपस्थित आहेत याची मला जाणीव झालेली आहे. मी या लातूरमध्ये माझी 3री-4थी वेळ आहे. मी प्रत्येक वेळेस येतो आणि प्रत्येक वेळेस मला काहीतरी आश्चर्य या लातूरकरांचं वाटतं. इतका खतरनाक रसिक वर्ग हा लातूरकरचा आहे, म्हणजे सगळं सभागृह भरलेलं आहे. आणि हे बालगोपाल सगळे वर सुद्धा बसलेले आहेत. क्या बात आहे, आपल्या कार्यक्रमाचा हा आधारस्तंभ आहे. बरोबर आहे का? तुमचं वय जास्त दिसते मले, पण क्या बात आहे. म्हणजे तुम्ही फक्त टाळ्याच वाजवणारे नाही, तर तुम्ही मनापासून हसणारे सुद्धा लोक आहे. म्हणजे तुम्ही माणसं आहात. बरोबर आहे का? कारण हसणे नावाची जी कला आहे ती फक्त माणसाकडेच आहे. बरं, तुम्ही कधी बघितलं का बैलाला हसताना, गाढव हसताना बघितलं का तुम्ही? म्हणून आपण हसत राहिलो पाहिजे, नाही तर आपल्याला लोक बैल म्हणू शकतात. ह्या तुमच्या टाळ्या आणि ही तुमची रसिकता फक्त तुमच्या सगळ्यांच्या पायाला हात लावून विनंती आहे माझी. मी जोपर्यंत स्टेजवर आहे, तुम्हाला तर मी काही हलू देत नाही, पण ही संयोजक मंडळी अजून सुद्धा इकडे तिकडे ये जा चालू आहे यांची. त्यांना माझी नम्र विनंती आहे, जाग्यावर स्टॅच्यू. वा वा वा, तुम्ही म्हणजे अनुभवीच लोक आहे, खतरनाक. अख्ख्या महाराष्ट्रभर मी जेवढे कार्यक्रम, दरवाजाच्या बाहेर सुद्धा लोक आपल्याला ऐकता आहेत. त्यांना जरी जागा नसली तरी माझं लक्ष तुमच्याकडे आहे. आमच्या कार्यक्रमाचा तुम्ही अविभाज्य घटक आहात. तुमच्याकडे तिकीट नसल्यामुळं तुम्ही बाहेर बसले असं नाही, तुम्ही उशिरा आल्यामुळं मागे बसले. हे जरा लवकर आलेले आहेत. आणि कसं आहे, अशा कार्यक्रमांना लवकर येणं गरजेचं असतं. पण खरंच सांगतो, सलाम एकदा सगळ्या लातूरकरांसाठी. क्या बात, ही रसिकता, ह्या टाळ्या आणि ह्या डोळ्यांचा प्रतिसाद. जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. अशा सप्त स्वरात नांदत असलेली आपली भारतीय संस्कृती आहे. आता पाणी कोणाला देऊ नका. माझा कार्यक्रम चालू आहे, कोणाला पाणी लागतच नाही. मी बी पिणार नाही पाणी. आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे संयोजक साहेब आता स्टॅच्यू कुठे गेले? तुम्ही खेळले का नाही स्टॅच्यू? विषामृत खेळले का नाही लहानपणी? आता मी स्टॅच्यू केला बरं. हां, तुम्ही बसले. फक्त 2-3च लोक फिरतील या सभागृहामध्ये. कॅमेरा ज्यांच्याकडे आहे, खतरनाक फोटोग्राफर आहेत ते. आणि मुळात म्हणजे त्याला पैसे देऊन बोलावलेला आहे, त्याच्यामुळे ते लोक सगळे फिरतील. त्यांना पूर्ण मुभा आहे. पण बाकीचे सगळे लोक आणि पंखे फिरतील, समजा फॅन फिरतायत वर. जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा. इतका प्रगल्भ असा आपला भारत आहे. पवित्र तो देश, पावन ते कुळ, असा पवित्र असणारा आपला भारत देश आहे. आणि या मोठमोठ्या संतांचे आणि समाज सुधारकांचे पदस्पर्श या आपल्या देशाला लाभलेले आहेत. अख्ख्या जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी 2500 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं, न जज्जा वसलो भूत न जज्जा भूत घमंडो, घमंडे वसलो भूत घमंडे भूत घमंडो. माणूस कुठं जन्माला आला, कुठल्या घरात, कुठल्या कुळात जन्माला आला, यावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरत नाही, तर त्याच्या कर्तृत्वावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरतं. हे 2500 वर्षापूर्वी आपल्याला सांगणारे तथागत भगवान गौतम बुद्ध. आता ही पाली भाषा आहे, कदाचित माझ्या भाषेमध्ये जरासे उच्चार चुकीचे असू शकतात, पण गौतम बुद्ध सांगण्यासाठी मला त्याची गरज पडलेली आहे.
राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला सांगितलं, रस्त्यानं चालताना एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर त्याचा आपण सोनं म्हणून स्वीकार करतो का? कधीच करत नाही. त्याला आपण अग्नीच्या स्वाधीन करतो. जे वितळून जाईल ते फेकून देतो, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो. या आम्हाला सांगणारे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये आपली भारतीय संस्कृती अख्ख्या जगाला पटवून सांगणारे स्वामी विवेकानंद, ज्यांनी या जगाचा निरोप घेत असताना सांगितलं, या जगामध्ये पापही नाही, या जगात पुण्यही नाही, जगात आहे फक्त अज्ञान, आणि अद्वैताचा अभ्यास केल्याने या अज्ञानाचा ऱ्हास होतो. अद्वैताचा सिद्धांत अख्ख्या जगाला सांगणारे विवेकानंद, जगदवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवते थेची जाणावा, मृदू सबाय नवनीत ऐसे सज्जनांचे चित्त, दया करणे जे पुत्रासी, त्याची दासा आणि दासी, ज्यासी अपोंगिता नाही, म्हणजे ज्याचा कुणी वाली नाही, त्यासी धरी जो हृदयी, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती. या वारकरी संप्रदायाचा कळस असणारे आणि सात्विक भक्तीची मूर्तमेढ या मातीमध्ये पेरणारे जगदवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्ञानियांचे राजे संत ज्ञानेश्वर महाराज, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म, संस्कृतच्या तिजोरीमध्ये बंद पडलेलं ज्ञान मराठी भाषेच्या चावीनं उलगडून समाजापुढे ठेवणारे संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत चोकामेळा, संत कबीर, बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंथी खो छाया नहीं फल लागे अति दूर. मला या भूतलावर जन्माला घालणारे माझे मायबाप, त्या सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असलेले सगळे सैनिक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले, सर्वव्यापी जगतपती त्याची नकोची मध्यस्थी, कर्मकांड बुवाबाजीला विरोध करून क्रांतीची मशाल ज्यांनी पेटवली ते महात्मा ज्योतिबा फुले, ज्या एका स्त्रीमुळे महिला एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहू शकल्या, त्या आद्य क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महिला शिक्षिका फातिमा शेख आणि आज चंद्र सूर्य या काळ्या मातीला ज्यांचा सार्थ अभिमान वाटत राहील ते छत्रपती शिवराय. कसं जगावं हे शिकवणारे छत्रपती आणि कसं मरावं हे शिकवणारे संभाजीराजे भोसले, या सगळ्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो. सन्माननीय विचारपीठ, आणि या विचारपीठावर आतापर्यंत जे उपस्थित होते, माझ्यापेक्षा वयानं आणि ज्ञानानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेले सगळे सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष बसवदे सर, आणि माझ्या समोर बसलेले यामध्ये सुद्धा वयानं आणि ज्ञानाला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सगळे लोक बसलेले आहेत. प्रत्येक भाषणकर्त्याचा आत्मा मानल्या जाणारे आणि ही ज्ञानगंगा समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे भगीरथ रूपी शिवभक्त आपण सगळे श्रोतेगण, तुम्हाला सुद्धा मी अनंत राऊत आमच्या अकोल्यावरनं विदर्भातनं मानाचा मुजरा करतो, नमस्कार करतो. फार वेळ मी तुमच्या समोर नाही, पण जितका वेळ तुमच्या समोर आहे एक सेकंद सुद्धा तुम्हाला वाया गेल्यासारखा वाटणार नाही. आणि खरं तर कधी कधी असं असते की वक्ता चांगला बोलला की श्रोत्यांना आनंद होतो, पण आज असं झालेलं आहे की तुमची संख्या आणि तुमचा प्रतिसाद बघून मला असा इतका आनंद झालेला आहे. माझ्याकडे कोणती स्क्रिप्ट नाही, मी जरा अलग कवी आहो, खतरनाक जरा वेगळा कवी आहो. तुम्ही बरेचसे कवी बघितलेले असतील, पण माझ्याकडे काही कोणता कागद नाही, स्क्रिप्ट नाही. पण ज्यावेळेस शिक्षकांचा कार्यक्रम असतो, अभिमान असला पाहिजे आपल्याला, याच्यात जवळपास 300 ते 400 शिक्षक सुद्धा बसलेले आहेत आणि अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा कार्यक्रम आहे. आपण सगळे शिक्षक, खतरनाक लोक आहेत शिक्षक, हे सगळे शिक्षक असून सुद्धा शिकवतात, ही त्यांची क्वालिटी फार मान्य. नाही, शिक्षकांना वेगळेच कामं भरपूर लावलेले आहेत हो, शिकवणं सोडून सगळेच कामं त्यांना लावलेले आहेत. परंतु प्राथमिक शिक्षण जितक्या ताकदीचं आपलं होतं ना, त्याच्यावर आयुष्य घडत असतं. यामध्ये जे लहान लहान पोरं, यंग जनरेशन मला दिसते ना, लक्षात ठेवा, आपला बेसिक जो जडणघडणीचा वेळ आहे ना, तो या शिक्षकांच्या हाती असतो बरं का. हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक, शब्दांनी नाही कळले तर बडवत होते शिक्षक. शिक्षक काय असतात? जेवढे लहान पोरं आहेत, फक्त तुम्हाला अर्ध्या मिनिटाची गोष्ट सांगू का एक? तुम्ही नाही म्हटले तरी मी सांगणार आहे, तुम्ही मला ऐकायला आलेला. लक्षात ठेवा, मी महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले की नाही, पण तुम्हाला सांगतो सर, एवढे कार्यक्रम केले, एवढ्या महाराष्ट्रात फिरलो मी, पण एवढ्या ताकदीचा रसिक वर्ग मी आज इथं पहिल्यांदा बघतो आहे. असं नाही, खूप ठिकाणी असा रसिक वर्ग मी बघितलेला आहे, पण प्रशंसा केली की प्रत्येकाला आवडते, म्हणून मी तुमची प्रशंसा केलेली आहे.
कारण काय आहे की माझा कार्यक्रम आता तुमच्या हाती आहे. मग माझा कार्यक्रम होऊ द्यायचा की माझाच कार्यक्रम लावायचा हे तुमच्या हाती आहे. आणि लातूरकरांनी मोठमोठ्या लोकांचा कार्यक्रम लावलेला आहे याची मला जाणीव आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, पण एवढे अनुभवी आणि पटकन ज्यांना जोक कळतो असे सेन्स ऑफ ह्युमर असलेले लोक मी या लातूरमध्ये पहिल्यांदा बघतो आहे. असंही नाही, खूप ठिकाणी मी असे रसिक लोक बघितले, परंतु प्रशंसा परत सुद्धा केल्यानंतर प्रत्येकाला आवडते, म्हणून मी तुमची प्रशंसा केलेली आहे. पण खरं सांगू का, हा सगळा विनोदाचा विषय झाला ना. मी फार सामान्य माणूस, शेतकऱ्याचा पोरगा आज तुमच्या समोर बसलेला आहे. हो, मला तुम्ही सन्मित्र पुरस्कार दिला मित्राच्या नावानं. महाराष्ट्रभर मी मित्रांच्या आयुष्यात जगणारा माणूस आहे. आपण एक वाक्य ऐकलं ना पुस्तकात की आयुष्यात माणसानं कामं करत राहावी, सोबत आपुलकीची 2-4 माणसं जोडत राहावी. पण कामं करताना माणसं जोडण्याची कला मला कधी जमलीच नाही, म्हणून मी माणसंच जोडत राहिलो आणि सोबत 2-4 कामं करत राहिलो. मी आयुष्यभर मित्र जोडण्याचं काम केलं. माझी एक छोटीशी कविता व्हायरल गेली, महाराष्ट्रानं ती डोक्यावर घेतली. बरेचसे दुभंगलेले मन जोडण्याचं काम त्या कवितेनं केलं. आणि आज मला त्या कवितेनं काय काय दिलं, तर आज या ठिकाणी मला एक पुरस्कार सुद्धा भेटतोय. शेतकऱ्याचा पोरगा आहे साहेब, मी फार लहान माणूस तुमच्या समोर आहे, पण या माणसाला तुम्ही पुरस्कार देऊन इतका आनंद दिलेला आहे. संयोजन कमिटीचे तोडकर साहेब, मी तुम्ही जे मित्राबद्दल बोलत होते ना, दोघं जण बोलले, हाके सर आणि तोडकर सर, त्यावेळेस तुमच्या दोघांच्याही डोळ्यांच्या कडा ह्या ओलावलेल्या होत्या. हेच तुमचं मैत्रीबद्दलचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाचा साक्षीदार हा पुरस्कार आहे, तो तुम्ही मला दिलेला आहात. मी मनपूर्वक आमच्या साहित्यिकांकडनं या पुरस्काराबद्दल, कारण असा पुरस्कार सुचणे, मित्र पुरस्कार आहे हा, असा सुचणे सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं मोजकेच 1-2 पुरस्कार मित्राच्या नावानं दिल्या जात असतील आणि त्यातला मी अभिमानानं सांगेल, महाराष्ट्रभर सर्वश्रेष्ठ असा पुरस्कार तुमच्या लातूरमधनं दिला जाणार आहे हा प्रत्येक वर्षी. आणि हा मला तुम्ही देताय त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. फार वेळ मी काही फॉर्मॅलिटी म्हणून बोलत नसतो, पण हे माझ्या आतून निघालेलं आहे आणि मला बोलणं गरजेचं आहे. कारण असा पुरस्कार ज्या वेळेस आपल्याला भेटतो, आपल्या पाठीवर खऱ्या अर्थानं कौतुकाची थाप पडत असते. मी कुठेही जरी गेलो तरी बी मी माझ्या मुद्द्यावर रिटर्न येतो बरं का, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी काय सांगणार होतो, 30 सेकंदाची गोष्ट सांगणार होतो, अर्ध्या मिनिटाची, बरोबर आहे. जेवढे तरुण पोरं बसलेले आहेत, जेवढे लहान लहान पोरं, हे शिक्षक इथं बसलेले आहेत. म्हणून शिक्षक काय असतो, एक छोटस खेडगाव असते, खेडगाव. ऐकताय ना तुम्ही? नाही ऐकलं तरी मी सांगणार आहे. तिथं सगळी शेतकऱ्याची पोरं त्या शाळेत शिकत असतात. मला तर आता आनंद झाला, हे नेटिझन्स फाउंडेशन इथं पहिलीच्या वर्गात पोराला टाकण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्र्याचं लेटर लागलेलं आहे. या फाउंडेशनसाठी एकदा टाळ्या वाजवा बरं. म्हणजे काय क्वालिटी असेल. लातूर तर शिक्षणाच्या बाबतीत खतरनाक आहेच, पण त्याच्यातही सुद्धा मी ज्या वेळेस या लातूरमध्ये आलो, बरोबर आहे का, ही शिक्षणाची गंगा तुमच्या लातूरमध्ये महाराष्ट्र सगळ्यात टॉपला आहे. पुणे आणि लातूर या 2 ठिकाणी शिक्षणाचं खरं तर माहेरघर हे आहे. त्यामुळे त्या खेड्यामध्ये सगळी शेतकऱ्याची, कामगाराची पोरं शिकत असतात. मग वर्गात थंडीच्या दिवसामध्ये थंडी वाजते, मग त्याच्यासाठी त्यांना बाहेर बसवतात पटांगणामध्ये उन्हात. तुम्हाला बसवलं का कधी लहान पोरांना? शिक्षक सुद्धा बसवत असतील ना. मग सहज म्हणून एक शिक्षक पोरांना म्हणतो, पोरो कुणी काही कला सादर करणार आहे का? कुणीच पुढे येत नाही, घाबरतात सगळे. परत म्हणतो, कुणी कला सादर करणार आहे का? कुणीच पुढे येत नाही. परत म्हणतो, कुणी काही कला सादर करणार आहे का? मग एका पोराला बाकीचे पोरं चिमटा घेऊन पुढे करतात. सर हा बळबळ करतो म्हणे शाळेत, याला पुढे घ्या. त्याला पुढे बोलावतो. काय म्हणतो रे तू? सर म्हणे तो पाठ केलेले गाणे म्हणतो म्हणे, आम्हाला ऐकवतो, म्हणे गाणं. त्या पोराचे पाय लटलट कापायला लागतात. पोरगं पहिल्यांदा उभं राहिलेलं असतं. कडुलिंबाच्या झाडाखाली चाललेला हा प्रसंग आहे बरं. शिक्षक त्या पोराच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्या पोराला सांगतो, घाबरू नको, सगळे आपलेच विद्यार्थी आहेत म्हणे, मित्र आहेत सगळे. आणि मी ज्या वेळेस पहिल्यांदा शिकवायला उभा राहिलो होतो म्हणे, माझेही पाय लटलट कापायला लागलेले होते. घाबरू नको म्हणे, कर, तुला कोणती कला सादर करायची आहे. मग ते पोरग पाठ केलेलं एक छोटस गाणं सादर करते. सांगतोय बाळ्या मी शिकतोय शाळा, सांगतोय बाळ्या मी शिकतोय शाळा, बाळ्या हा भलताच करतोय चाळा, शाळा सोडून सिनेमा पाहून, शाळा सोडून सिनेमा पाहून लागतोय डोलायला,
आई बापाला मुलगा लागला खोट खोट बोलायला, आई बापाला मुलगा लागला खोट खोट बोलायला. आई बाप जोवर असतात घरी तोवर मुलगा अभ्यास करी. आई बाप नसतान मग काय पुसता, आई बाप नसतान मग काय पुसता. धिंगाणा घालायला लागला, धिंगाणा घालायला. आई बापाला मुलगा लागला खोट खोट बोलायला, आई बापाला मुलगा लागला खोट खोट बोलायला. सगळ्या पोरांनी टाळ्या वाजवल्या. ते पोरगं मोटिवेट झालं. शिक्षक म्हटला, बघ तू घाबरत होता म्हणे, आता प्रत्येक मूल्य शिक्षणाला तुला असे गाणे म्हणायला लागतील. ते पोरगं प्रत्येक मूल्य शिक्षणाला गाणं म्हणायला लागलं, कविता म्हणायला लागलं. 7वीत असताना 10वीच्या कविता त्यानं पाठ केल्या. स्वतः सुद्धा तोडकं मोडकं लिहायला लागला. त्याच्या कवितांना सुद्धा शिक्षकांनी प्रेरणा दिली. शाळा संपली, ते कॉलेजमध्ये गेलं. राज्यस्तरीय काव्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागलं. त्या पोराला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळायला लागले. अनेक राज्यस्तरीय काव्य आणि वक्तृत्व स्पर्धा त्या पोरानं जिंकल्या. आणि ते शेतकऱ्याचं पोरग, त्याच्या कविता एवढ्या व्हायरल व्हायला लागल्या, त्याला लोक अध्यक्ष म्हणून बोलवायला लागले, बक्षीस वितरणाला बोलवायला लागले. समाजाच्या काळजात त्याच्या कविता गेल्या आणि एवढ्या व्हायरल झाल्या की मग त्या पोराला लातूरमध्ये दिलीप भाऊ शेटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ असणाऱ्या कार्यक्रमासाठी बोलावलं आणि तुडुंब असं सभागृह भरलेलं. हे त्यानं उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. तो विद्यार्थी तुम्हाला कळलेला आहे, मीच आहे तो विद्यार्थी. माझं नाव आहे अनंत विठ्ठल राऊत आणि माझ्या शिक्षकाचं नाव आहे प्रशांत देशमुख सर. काय नाव आहे? प्रशांत देशमुख सर, ज्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक, शब्दांनी नाही कळले तर बडवत होते शिक्षक. हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक, शब्दांनी नाही कळले तर बडवत होते शिक्षक. राग यायचा तेव्हा जेव्हा लहान होता मेंदू, आता कळले हिऱ्यास नकळत घडवत होते शिक्षक. आता कळले हिऱ्यास नकळत घडवत होते शिक्षक. खऱ्या अर्थानं हे प्राथमिक शिक्षक हे येणाऱ्या भारताचं उज्ज्वल भविष्य घडवणारे असतात. त्यामुळं त्यांच्या खांद्यावर सरकारने सगळ्यात जास्त फक्त शिक्षणाची जबाबदारी द्यावी आणि त्यांच्या नोकरीवर कुठल्याही प्रकारची गदा येणार नाही याची काळजी घ्यावी, एवढीच मी विनंती करू शकतो. मी काही राजकारणी माणूस थोडी आहे, मी विनंतीच करू शकतो. फक्त कोण्याच कार्यक्रमाची सुरुवात मी कधीच एका नावाशिवाय करत नाही. ते नाव म्हणजे 18 पगड जातींना घेऊन या स्वराज्याचं सुवर्ण स्वप्न ज्यांनी बघितलं आणि साध्य केलं, ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. मला बरेच जण विचारतात, ज्या शिवाजी महाराजांवर तुम्ही बोलता, भाषण करता, व्याख्यान करता, ते शिवाजी महाराज म्हणजे कोण? मी त्याला 4च ओळीत सांगितलं शिवाजी महाराज म्हणजे कोण. मी त्याला म्हटलो 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम इंग्रज फ्रेंचांसारख्या अत्याचाऱ्यांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. सर्वधर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. या जगातल्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार म्हणजे शिवबा. आणि दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. जात धर्म सोडून दिली लढाया तलवार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार. स्वाभिमान शिकवला, नीतिमत्ता शिकवली. आहा, साऊंडवाले कुठं बसलेले आहेत? वा वा, खतरनाक साऊंड सेट केलेला आहे. जोरदार टाळ्या साऊंडवाल्यांसाठी वाजवा. अशीच आपली युती राहिली पाहिजे शेवटपर्यंत, म्हणजे आपलं सरकार पडणार नाही. तुम्ही कुठं गुवाहाटीला जाणार आहे का? नाही. लग्न झालेलं आहे का तुमचं?
वा वा वा, लग्न झालेला आहे, चेहरा त्यांचा कोमेजलेला आहे, लग्न झालेला आहे. लग्न झालेली लोक ओळखता येतात. अरे खरंच सांगतो, इथं सुद्धा बसलेली लोक बरीचशी लग्न झालेलीच आहेत. या पहिल्या रांगेतले सगळे लोक बघा, लग्न झालेले आहेत. त्यांची लग्न झालेली लोक ओळखू येतात वसत, पण ते क्रांतिकारी लोक असतात. विद्यार्थ्यांनो, हे शिक्षक लोक म्हणजे क्रांतिकारी लोक, साधे लोक नाही आहेत. ते लग्न झाल्यावर एकाच आतंकवाद्यासोबत अख्खी जिंदगी काढणं साधा विषय नाही आहे, फार मोठा क्रांतीचा विषय आहे, हसण्याचा विषय नाही आहे. हसण्याचा, अहो बायकोला न घाबरणारा माणूसच जन्माला आला नाही. तुमच्यात आहे का कोणी जो म्हणते बायकोला घाबरत नाही? हातही वर करत नाही का तुम्ही? एकही जण नाही का बायकोला न घाबरणारा? वा वा, जोरदार टाळ्या वाजवा. निळा शर्ट, बायकोला न घाबरणारा माणूस सापडलेला आहे. पण तुम्ही का हात वर केला मला माहित आहे. तुमची बायको इथं आलेली नाही म्हणून तुम्ही हात वर केलेला आहे. गंडवा गंडी नको. अहो बायकोला न घाबरणारा माणूस जन्माला आला नाही. कसा आहे ना सोनू भाऊ मगाशी आले ना, विशारद आहेत ते संगीतात. विशारद कशाला म्हणतात? इतका खतरनाक गोड गळ्याचा माणूस. मला म्हटले 2 मिनिटं अनंता भाऊ चहा घेऊ. गेलो चहा घ्यायला, वहिनीनं आवाज दिला किचन मधून, म्हटलं सोनू भाऊ काय? नाही नाही तुम्ही चहा घ्यावं, मी काय घाबरतो का? परत वहिनीनं आवाज दिला, म्हटलं आता खतरनाक नाही हो, तुम्ही चहा घ्या. मग मोठे डोळे झाले वहिनीचा, आवाज वाढला, मग लटलट कापायला लागली. गेले बा पोटाच्या दिशेनं. का आहे म्हणे? एवढा मोठा कवी बसलेला आहे, आमच्या गप्पा चालू आहेत. का आहे? वहिनी म्हटलं आवाज कमी. तुम्ही अस्साल विशारद, तुमचा बी आणि त्या कवीचा बी. अरे पण काय काम आहे? काम काही नाही म्हटल्या, बघत होते मा बोटात किती ताकद आहे. माझे जवळचे मित्र आहेत, जिवलग मित्र आहेत हो, संगीत विशारद. माझी कविता सुद्धा ते खतरनाक म्हणतात, पण सत्य शेवटी मी सांगल्याशिवाय राहणार नाही. पण सत्य हे आहे की हे काल्पनिक कथा आहे, याचा त्यांच्या आयुष्याशी काहीच संबंध नाही. पण ते घाबरतात हे त्रिकालबाधित सत्य आहे. कारण बायकोला न घाबरणारा माणूस, अरे मागचे 16 हे पहिल्या रांगेतले खतरनाक लोक, यांचाही हात वर नव्हता. बायकोला न घाबरणारा माणूस जन्माला आला का? महिला वर्ग खतरनाक काम आहे तुमचं. एक बाई तर माहेरला गेली, शेवटचं सांगतो, नवऱ्याला सांगून ठेवलंय, हबा मी तुम्हाला कधी फोन करीन, मला घरी दिसले पाहिजे. हा म्हणे तू जाय तर खरी, मला सुख उपभोगू दे. बाई गेली. पहिल्याच दिवशी संध्याकाळी फोन केला, हॅलो, हा हॅलो, कुठे आहे म्हणजे घरी जाऊ. खरंच घरी आहे का? म्हणे तू ही शपथ घरी जाऊ. मला मारू नका म्हणे, खोटी शपथ घेता. व्हा किचन मध्ये. अरे कशाला? मिक्सर लावून दाखवा. मिक्सर. अरे कशाला लावा? गरीब माणूस गेला बा, लावली पिन, बटन दाबलं, गुर्र, ठेवा म्हणे फोन. एवढंच खतरनाक माणूस आहे. परत दुसऱ्या दिवशी त्याच टाइमाला, हॅलो, हा हॅलो, कुठे हा म्हणे कालच सांगितलं होतं बरं तुला, आजही सांगतो, तू या सारा आतंकवादी माझ्या जिंदगीत आहे. कुठं जायची माझी हिंमत आहे का? मी घरी जाऊ. आवाज कमी. वा किचन मध्ये. अरे कशाला? मिक्सर लावून दाखवा. आजही लावा. पिन लावली, बटन दाबलं, गुर्र, ठेवा म्हणे फोन. एवढंच. काही बायको आहे म्हणे, 7-8 दिवस झाले. 8व्या दिवशी बाई दुपारीच घरी आली आणि पाहिजे तर नवराच घरात नाही. नवऱ्यावर विश्वास असला पाहिजे बरं. ते काय पर्याय काढतील सांगता येत. 8व्या दिवशी बाई दुपारीच घरी आली, पाहिजे तर नवराच घरात नाही. तिला वाटला अरा दबाव तंत्र फेल गेलं. पिंके बाबा कुठे गेले? मला काय माहित म्हणे कुठे गेले. अरे कुठे गेले तुला सांगून गेले नाही का? मला काय माहित नाही म्हणे. 8-10 दिवस झाले ते मिक्सर घेऊन कुठं हिंडून राहिले. वा वा वा. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, पण एवढे मनापासून हसणारे रसिक मी तुमच्या या लातूरमध्ये पहिल्यांदा बघितले. असं नाही, पण तुम्ही बिंदास हसताय हे मोठाची गोष्ट आहे बरं का. हसलं पाहिजे. नाही तर काही काही ठिकाणी हॉलमध्येच कार्यक्रम असतात, सुटाबुटात लोक आपल्याकडे बघत असतात, असे हसतच नाही. आपल्या आतडे बाहेर पडायला येतात, आपण जमा करून डबल पोटात टाकायचे अफजल खानासारखे. अरे हसणं. एकटक आपल्याकडे असे बघत राहतात, असं वाटते प्रत्येकाला मुळव्यात झालेला आहे का? अरे हसणं. हास. मग रात्री 2 वाजता त्याला जाग येते. अरे काय झालं? खतरनाक माणूस होता दुपारी, आता मेला तो. ज्यावेळी जोक झाला त्यावेळेस हसलं पाहिजे की नाही. त्यामुळं खरं सांगतो, महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले,
स्वाभिमान शिकवला, क्या बात आहे, नीतिमत्ता शिकवली, राज तुमच्या मुळेच नवी पहाट उगवली, नवी पहाट उगवली. नाही देवाचा अवतार, नाही देवाचा अवतार, तरी देवाहून थोर माझ्या राजानं उघडल नवसमतेच दार. आला जाळीत अपजल्या रयतेच उभं रान, पाठविल्या पतिव्रता लुटली अब्रूची खान, लुटली अब्रूची खान. त्याचा कोथळा काढला, त्याचा कोथळा काढला, माझ केला थंडगार. माझ्या राजानं उघडल नवसमतेच दार. किती लढले मावळे हाती घेऊन मरण, स्वराज्याला लावलं बलिदानाचं तोरण, बलिदानाचं तोरण. होते धन्य ते मावळे, होते धन्य ते मावळे, धन्य त्यांचे घरदार. माझ्या राजानं उघडल नवसमतेच दार. ज्याने वाचली शिवशाही, शेवट काय गरज ग्रंथाची, ज्याच्या रक्तात शिवबा काय गरज धर्माची. ज्याने वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची, ज्याच्या रक्तात शिवबा काय गरज धर्माची, काय गरज धर्माची. माझा राजाच एकला, माझा शुभाच एकला, सगळ्या धर्मांचा सार. माझ्या राजानं उघडल नवसमतेच दार, नवसमतेच दार, नवसमतेच दार. वा वा वा. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले. फक्त सांगतोय की बा महाराष्ट्रात खूप कार्यक्रम मी केले, पण मला खूप आनंद या गोष्टीचा झालेला आहे की महाराष्ट्रातले सगळ्यात इमानदार लोक माझ्यासमोर बसलेले आहेत. असं नाही